नमस्कार मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. मी राधिका खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला माझ्या गावाकडची संक्रांत आणि लग्नानंतरची संक्रांत जबाबदारीने भरलेली हा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर 2 संक्रांत माझ्या आयुष्यात कशा आल्या हे तुम्हाला सांगणार आहे आणि हे सर्व रिलेट तुम्ही तुमचं बालपणसुद्धा जगणार आहेत. तर बघा, माझ्या लहानपणीचं संक्रांत म्हणजे एक आनंदाचा सण असायचा. सकाळी लवकर उठायची गरज नव्हती, तरीही उत्साह इतका असायचा की आपोआप डोळे उघडायचे. आई आणि पप्पा, आजी आजोबा सगळे घरात असायचे. सकाळपासून तिळगुळ, भाजी, पुरणपोळी याची तयारी आई करायची आणि आदल्या दिवशी आमची घाई असायची मुलींची की हातावर मेहंदी काढायची. परत कसल्या कामांचे टेन्शन असायचं. पण आताचं कसं असतं की एक दिवस आधीच मुलांची तयारी करावी लागते किंवा उद्याची प्लॅनिंग घरातली काय असेल ती करावी लागते. लग्नाआधीची संक्रांत अशी होती की नो टेन्शन, कसलंही जबाबदारी नाही. हातावर मेहंदी काढणं, ड्रेस कुठला घालणं, काही मॅचिंग नाही, काही नाही, तरी एक वेगळा उत्साह असायचा. आता सगळं मॅचिंग असून सुद्धा त्याला उत्साह नसतो. का तर घरात एक जबाबदारी असते आपल्यावर त्यासाठी. तेव्हा आई स्वयंपाक करते, का भांडी घासते, पाहुण्यांची ये जा म्हणजे जे पाहुणे यायचे तिळगुळ वगैरे द्यायला त्यांची व्यवस्था करते, हे कधी लक्षात घेतलंच नव्हतं. आज मागे वळून पाहिलं की कळतं त्यावेळचा आनंद इतका सहज होता की जबाबदारी अजिबात नव्हती. तेव्हा फक्त आमचं एकच असायचं, संध्याकाळी 5 वाजले की आम्ही मुली मस्त, माझ्या मुली म्हणजे मैत्रिणी अशा होत्या की गावातल्या गलीतल्याच आम्ही बहिणीच मैत्रिणी होतो. तर त्या प्रकारे आम्ही सर्व मैत्रिणी जमायचो आणि गावभर हिंडायचो तिळगुळ देण्यासाठी. आणि विशेषतः ज्या घरात चॉकलेट्स वगैरे मिळायची, चॉकलेट्स मिळायची त्या घरात आम्ही आवर्जून जायचो. लहानपण होतं ना, तेव्हा काही एवढं कळत नव्हतं. तर त्यानिमित्ताने आम्ही असं कुठंही शक्यतोवर शिक्षकांच्या घरी, अगदी लांब लांबपर्यंतची घरं असायची तरीसुद्धा आम्ही जायचो. तिथे शिक्षकांच्या घरी जायचं, एक वेगळाच आनंद असायचा. परत त्यांनी आपल्याला चॉकलेट दिला का त्याहून तो आनंद मोठा, गगनात मावे ना एवढा मोठा आनंद असायचा. आणि तो सर्व तिळगुळ वगैरे देऊन आलं की एक वेगळीच मजा यायची. कोणाला किती चॉकलेट्स मिळालं हे सुद्धा आम्ही मोजायचो. मग कोणत्या शिक्षकाच्या घरी किंवा कोणत्या पाहुण्यांच्या घरी, पप्पांचे फ्रेंड्स, मम्मीच्या मैत्रिणी यांच्या घरी कोणी कोणती भारी चॉकलेट दिली, मग त्याच्यावरून आम्ही ते ठरवायचो की अरे हे चॉकलेट भारी म्हणजे यांचं घर भारी. असा काहीतरी बालिशपणा होता. आणि हे सगळं आठवलं की आता फक्त उरतं ते हसू. कारण की खरंच ते एक निरागसपणा होता. पण आजची संक्रांत बघितली तर तसं नसतं. तर बघा, लग्नानंतरची संक्रांत माझी तरी अशी आहे, संक्रांत म्हणजे पूर्ण वेगळं चित्र आहे. आता मीच सकाळी लवकर उठते, स्वयंपाक, घर आवरणं, तिळगुळ करणे, पाहुण्यांची तयारी माझ्या हातूनच सगळं होतं. म्हणजे सण असूनही तितकाच महत्त्वाचा आहे, पण तो साजरा करताना मनावर जबाबदारी ची एक वेगळी छाया असते. आता कुणीतरी आपल्यासाठी काही करणार नाही आहे किंवा टेन्शन न घेता आपल्याला सर्व काही करायचं, ही एक भावना मनातील असते. तर तुमची ही संक्रांत अशीच माझ्याशी जुळते का? तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याही बालपणीच्या आठवणी तुम्ही कमेंटमध्ये का होईना तुम्ही शेअर करू शकता. कधी कधी स्वयंपाक करताना अचानक बालपणीची आठवण येतेच बघा प्रत्येक स्त्रीला. तेव्हा डोळे भरून येतात किंवा आपण रमतो त्या आठवणीमध्ये. पण त्याचवेळी मनात अभिमानही वाटतो, कारण आज मी त्या आईच्या जागी उभी आहे जी कधी काळी माझ्या सण सुंदर करण्यासाठी किचनजवळ असायची किंवा चुलीजवळ असायची. ती संक्रांत वेगळी होती, पण आजची ही माझी संक्रांत ही तितकीच अनुभवी आणि छान वाटते. मला आठवतं आहे की आम्ही संक्रांतीच्या आदल्याच रात्री भरपूर अशी तयारी, जसं मी सांगितलं, करत होतो. मेहंदी काढायचो. परत ती तेवढ्यावरच न थांबता आम्ही सर्व बहिणी, काकांच्या मुली वगैरे होते किंवा भावाला तर काही एवढा इंटरेस्ट नव्हता. मला एक भाऊ आणि मी एकटीच आहे बघा. तर भावाला एवढा इंटरेस्ट नसायचा. त्याचं असायचं पतंग वगैरे उडवायचं तेवढंच. पण आम्ही मुलींचं चालायचं की कुठला ड्रेस घालायचा ना, त्यावर कधी परिस्थितीमुळे होईल किंवा लहानपणी थोडंसं गावाकडचं वेगळं वातावरण होतं, तेव्हा एवढ्या मॅचिंगही वस्तू नसायच्या. कुठल्याही बांगड्या, कुठलाही नेकलेस, कुठलाही ड्रेस घ्यायचो. पण मला एक आठवतंय की आम्ही सकाळी उठल्यावर ना ती मेहंदी चेक करायचो. मग ती मेहंदी रंगली की नाही हे सुद्धा एकमेकींचं बघायचो. पुन्हा ती मेहंदी जर जास्त कलर आलेला नसेल हाताच्या, तर तिला आम्ही तव्यावर लवंग टाकायचो. त्यानंतर तिची वाफ घ्यायचो. नंतर चुना, पप्पांचा एक बघा चुना असायचा. तर पप्पा माझे तंबाखू वगैरे खायचे, तर तो चुनासुद्धा आम्ही हाताला लावायचो. ती एक वेगळीच गंमत होती बघा त्या काळी. आता ह्या सगळ्या मुलांना जर सांगितलं तर मुलं हसतात की अरे असं कसं तुमचं होतं. पण खरंच माझ्या ज्या वयाच्या ताई असतील त्या हे नक्की रिलेट करत असतील की खरंच आपण खूप भारी आयुष्य जगलेलो आहोत. आणि आज बघा रांदावाळा, उष्टीकाळा ह्या सगळ्यात आपण अडकून पडलेलो आहोत. तर तोही आनंदाचा क्षण असा आहे की आपण एक जबाबदार झालेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात 2 टप्पे येतात
आणि तसंच माझा एक टप्पा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पुन्हा संक्रांतीच्या आदल्या दिवशी आई तिळगुळाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, परत ते डहाळ्याचे लाडू, पुन्हा मुरमुऱ्याचे लाडू हे सर्व बनवायची आणि तिची ती लगबग असायची. तर आताचं बघा आपण जर लाडू वगैरे करतो, पण आपला पूर्ण दिवस त्याच्यात जातो किंवा ज्या वर्किंग वुमन असतील त्यासुद्धा करत असतील किंवा आता काही होतं की कामाच्या टेन्शनमुळे किंवा बिझी लाईफमुळे आपण डायरेक्ट ते विकत आणायचो बघतो. पण आधीचं स्त्रिया तसं नव्हतं बघा. त्यांना विकत हा विषयच माहिती नव्हता. रेडीमेड काय असतं हे त्यांना माहिती नव्हतं. त्या शेतात जाऊन मग माझी आई तरी शेतात जाऊन दिवसभर शेतात जायची. परत घरी आली की मग तिथून आल्यावर हे सर्व पदार्थ बनवायची, लाडू वळायची. मला शक्यतो आठवतंय माझं बालपण की रात्रीच्या वेळेला हे सर्व आमच्या इथे चालायचं. आणि पप्पासुद्धा या गोष्टीमध्ये पूर्ण म्हणजे मदत करायचे आईला, कारण की त्यांना माहिती असायचं दोघांनाही करायचं आहे. दोघंही शेतात गेलेले असायचे. आम्ही लहान होतो, आम्हाला एवढं कळत नव्हतं. फक्त वरच्यावर आम्ही कामं करू लागत होते. तशी सवय आईने लहानपणापासूनच कामाची लावलेली होती. पण तरीसुद्धा जे मोठे असे कामं असायचे ते जमायचे नाही. फक्त बघत बघत शिकायचो, मध्ये मध्ये हात घालायचो. आईची ती गडबड असायची, हात नको लावूस, गरम आहे किंवा खाऊ नका, थोडंसं थांबा, देवांना नमस्कार देऊ द्या, देवांना प्रसाद देऊ द्या, हे सर्व असायचं. पण नाही, आमचं बालपण हट्ट असायचा. आणि एकेकाळी जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं या गोष्टी कळायला लागल्या आणि हळूहळू ते हट्ट मस्तीखोरपणा थांबला. पण जबाबदारी घ्यायची गरज कधी पडलीच नाही. ती जबाबदारी आली डायरेक्ट थेट लग्नानंतर. तेव्हा तर सगळं आयुष्यच बदललं. पण आई बघा ते लाडू वगैरे करायची तर खूप भारी वाटायचं. घरामध्ये तो मस्त सुगंध असायचा पसरलेला आणि आपल्या मनात एकच भावना असायची की उद्या सण आहे, नटायचंय, फिरायचंय, जायचंय, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत सगळ्यांकडे फिरायचंय. त्यावेळेला कसली चिंता नव्हती, ना स्वयंपाकघराची, ना उद्याची, ना आजची. तेव्हा सण म्हणजे फक्त आनंदात घालायचे. तिला काय काम करायचं असेल ती करेल आणि आपण फक्त आयतं जेवण करायचं, एवढंच असायचं. पण आता तसं नाहीये बघा. आता आपल्याला कोणी म्हणत नाही जा बाहेर खेळायला, कर काहीतरी तुझ्या मनासारखं नाही. तर आता आजही तो सण येतोय, पण आजचे सण वेगळा आहे. तर आपल्याला सर्व जबाबदारी आहे, घरात काही कमी जास्त बघायचं आहे. आजही वाटतं की नटावं, छान मस्त फिरावं, पण नाही, जबाबदारी आड येते. आणि त्यामुळे आज तर घरात सर्व वस्तू असतात, हवं ते आपल्याकडे मोठे मोठे प्रोडक्ट असतात, पुन्हा मॅचिंग मॅचिंग सर्व वस्तू असतात. पण ती जो उत्साह आहे, नटतो आपण, सर्व करतो, पण तो उत्साह कुठेतरी हरवलेला असतो. की नाही, आधी काम, आधी घरातील जबाबदारी, आधी मुलांचं सर्व करणं, मुलांना नटवणं, मुलांना सर्व काही देणं, त्याच्यानंतर मग आपलं सर्व असं असतं. आणि हे करता करता कुठेतरी तो उत्साह डगमगतो, कारण की थकवाही आलेलं असतं, मनही थकलेलं असतं. पण ते जेव्हा बालपणीमध्ये आपण जातो तेव्हा एक मनातला भारी वाटतं बघा. तर असं असं काही मी माझी बालपणीच्या आठवणी तुमच्यासोबत आज मी शेअर केलेल्या आहेत. आणि तुम्हालाही जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुमच्या आठवणी जसं मी व्हिडिओत बोलून दाखवलं, माझं मन तुमच्यासमोर व्यक्त केलं, तसं तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आणि अजून तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे बघा, आज होती संक्रांत. तर सर्वप्रथम तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप मनापासून अभिनंदन, शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात तर मी खूप वेगळ्या पद्धतीने केलेली होती. असो, तर बघा, आज मी स्वयंपाकाचा मेनू ठरवलेला होता. वरण भात आणि साधी आपली गावाकडची बटाट्याची भाजी केली होती आणि श्रीखंड पुरीचा बेत होता. तर मिस्टर गेलेले होते ड्युटीला आणि त्यानंतर मुलंच होते. मग सकाळी आम्ही आज काही जास्त बनवलेलं नव्हतं, म्हणजे स्वयंपाक केला होता पण अगदी सिंपलशी शेवभाजी आणि भाकरीच बनवून घेतल्या होत्या. कारण मिस्टरांना सकाळी खूप घाई होती जायची, म्हणून त्यासाठी हा मेनू ठरवला होता. ही सुद्धा एक खंत वाटते बघा, गावाकडे सणाला कसलीही घाई गडबड नसायची, निवांत पुरणपोळीचा बेत असायचा. परत आमच्या इकडे घास, म्हणजे जे आजोबा वगैरे वारलेले असायचे ना, वारलेल्या लोकांसाठी घास वगैरे टाकायचा, ही पद्धत होती. पण सिटीत तसं नाही, रोजचे टिफिन ते द्यावेच लागतात, त्यासाठी बाकीचं सगळं विसरून ते करावंच लागतं. टिफिन आधी जास्त इम्पॉर्टंट असतात, कारण की कामावर जाणाऱ्या लोकांना सुद्धा टिफिन देणं गरजेचं असतं. तर बघा, इथे भाजी वगैरे लावली होती, डाळ झालं होतं, वरणही तुम्ही बघितलेलं होतं, फोडणी घातलेली. माझ्या रेसिपीसुद्धा मी टाकते. आणि त्यानंतर मी थोडीशी आली होती किचनावरून मुलांकडे. तर मोठा मुलगा गेला होता ग्राउंडला खाली खेळायला. त्यानंतर लहान मुलाचं इथं चाललेलं होतं ऑनलाईन गेम खेळणं, म्हणजेच तो कधीतरीच खेळतो, तर असं त्याचं चालू होतं. एक गेम खेळत होता तो, तर म्हटलं ठीक आहे, त्याला कंटाळा आला होता. त्यानंतर मी पुऱ्या वगैरे तळून घेतल्या आणि इथं मला आज इच्छा होती की पुरणपोळी करायची, पण होतं असं की घरात कुणीही जास्त गोड आवडीने खात नाही.
म्हणजे पुरणपोळी स्पेशली कमी खातात, मग म्हटलं नको करायला. आणि मी सिंपल असं पुऱ्या वगैरे तळून घेतलेल्या होत्या. खूप छान दिवस गेलेला होता. फक्त काही आठवणी ज्या मी आज स्वयंपाक करताना माझ्याशी रिलेट केलेल्या होत्या, ज्या मी आठवत होत्या, जे स्वयंपाक करताना मी आज खरंच पूर्ण वेळ तोच विचार करत होते बालपणीचं. कशी होती आपली संक्रांत लग्नानंतरची, कशी झाली लग्नाच्या आधीची संक्रांत कशी होती आणि लग्नानंतरची संक्रांत कशी झाली. दोघीही खास आहेत, दोघीही तितकेच सुंदर आहेत. फक्त काही फरक आहेत, काही कमी जास्तपणा दोघींमध्ये आहेत. जेव्हा आता ज्या काळी होतं ते तेव्हा नव्हतं, तेव्हा जे होतं ते आता नाही. असं एक 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 क्षण पतंगाचा दोरा निसटतो त्याप्रमाणे हातातून निसटत जातो बघा. म्हणून जे क्षण आहेत ते नक्कीच जगून घ्या. जे क्षण आनंदाने येतात ते जगून घ्या. प्रत्येक वेळेस हे कमी ते जास्त याचा विचार करत बसू नका. जो आला तो हसत क्षण जगून घ्या. त्यानंतर बघा स्वयंपाक सर्व झालेला होता आणि मी लगेच देवांना मस्त नैवेद्य दाखवून दिलेला होता स्वामींना. आणि दिवाबत्तीसुद्धा संध्याकाळची करून घेतलेली होती. मुलांनासुद्धा जेवण वगैरे दिलं पूजे झाल्यानंतर. आणि नंतर रात्रीला आमचे हे संक्रांत वगैरे कार्यक्रम झाल्यावर इथे चाललेलं होतं शिवचा प्रोजेक्ट होता. तर मुलांना प्रोजेक्टमध्ये सुद्धा मला हेल्प करावी लागत असते. असं काही आलं का तर इथे बघा मी हातानेच डॉल वगैरे, पेपरचे डॉल त्याला प्रोजेक्ट होता ते बनवून घेतलेलं होतं डॉलचं. आणि त्यालासुद्धा शिकवत होती. मुलांना केलं म्हणजे त्यांनाही एक सवय लागते काहीतरी शिकण्याची. आणि मी हे त्याच्या नोटबुकवर जसं होतं त्या पद्धतीने बनवून घेतलेलं होतं. त्याला उद्या सबमिट करायचं. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुन्हा.